छोल्याची भाजी बनवण्यासाठी छोले बॉईल करून घेतले आणि टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, लसूण हे चांगलं फ्राय करून घेतलं तव्यावर थोडंसं तेल टाकून. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून एक आल्याचा तुकडा टाकून बारीक पेस्ट करून घेतली. थोडंसं थंड करून पेस्ट केली. त्याच्यानंतर कढई घेतली, त्यामध्ये जिरे मोहरी टाकली, तेलामध्ये छान तडतडू दिली. नंतर ही पेस्ट टाकून घेतली आणि मस्त कमी याच्यावर थोडंसं फ्राय म्हणजे कढईमध्ये परतून घेतलं. आणि ही माझ्या पद्धतीने बनवत आहे. जास्त काही तामझाम करत बसत नाही. लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर आणि गरम मसाला एवढेच मसाले घेतले. त्याच्यानंतर हे जे मसाले आहेत ते ज्या पेस्टमध्ये टाकून छान परतून घेतले तेल सुटेपर्यंत. आणि हे म्हणजे घरचे जे मसाले आहेत ना त्यांनी चव छान येते. त्याच्यामुळे ते परतून घेतले की त्याच्यानंतर मग कसुरी मेथी टाकायची आणि खूप छान चव येते. एकदा नक्की करून बघा. आणि ते सर्व परतून झाल्यानंतर बॉईल केलेले छोले टाकायचे आणि खरंच एवढी भाजी भारी बनते ना, नक्की करून बघा. आणि उकळी आल्यानंतर मग छान याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. नंतर पुऱ्या बनवून घेतल्या आणि एवढी छान भाजी झाली होती ना, खरंच खूप टेस्टला भारी झाली होती. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. त्याच्यानंतर असं ताट वाढून घेतलं आणि मस्त जेवण केलं आणि असं संपवलं आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.